आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। समृद्धी महामार्गावर 1 एप्रिलपासून टोलवाढीचा निर्णय। समृद्धी महामार्गावर 19% अधिक टोल भरावा लागणार। संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDC कडून मोठी टोलवाढ। पुढील 3 वर्षांसाठी टोलवाढ लागू असणार। एसटीच्या भाडेवाढीनंतर प्रवाशांची एसटीकडे पाठ। 14.95% भाडेवाढीनंतर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये प्रवाशांची संख्या घटली। प्रवाशांच्या संख्येमध्ये दर दिवशी 3 लाखांची घट। समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4860 शिक्षकांची लवकरच भरती। शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णयासह दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचा देखील समावेश। येत्या 1.5 ते 2 महिन्यात प्रत्यक्ष पदस्थापना असल्याची दादा भुसे यांची विधान परिषदेत माहिती। नमो शेतकरी आणि लाडकी बहिणी या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ 8.25 लाख महिलांनी घेतला। माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासात माहिती उघड। राज्यातील 50% शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया पूर्ण। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वच उपाययोजनांची शालेय शिक्षण खात्यामार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती।